महाराष्ट्र आवाज न्यूज. शिंदखेडा शहरातील महावीर नगर परिसरात विंचू दंशामुळे 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. साई भिला मोरे वय वर्ष 14 असं मृत मुलाचं नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार साई याला विंचू चावल्याने त्याची प्रकृती अचानक बिघडली. त्याला तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात विंचू दंशांचा वाढणारा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. तज्ज्ञांच्या मते पावसामुळे विंचवांच्या बिळांमध्ये पाणी आणि ओलावा साचल्याने ते बाहेर पडून घरांच्या परिसरात लाकडाच्या ढिगाऱ्यांमध्ये, दगडविटांच्या खाली तसेच भिंतीच्या भेगांमध्ये आश्रय घेतात. त्यामुळे नागरिकांचा त्यांच्याशी संपर्क येण्याची शक्यता वाढते. महाराष्ट्रात आढळणारा लाल विंचू हा अत्यंत विषारी मानला जातो. त्याच्या दंशामुळे मज्जासंस्था व हृदयावर गंभीर परिणाम होऊ शकतो. तीव्र वेदना, घाम येणं, अस्वस्थता, श्वास घेण्यास त्रास, हृदयाचे ठोके वाढणं अशी लक्षणं दिसू शकतात. विशेषतः लहान मुलं आणि वृद्धांसाठी हा दंश अधिक धोकादायक ठरतो. वैद्यकीय तज्ज्ञांनी विंचू दंश झाल्यास कोणतेही घरगुती उपाय, चिरा देणं, विष शोषणाचा प्रयत्न किंवा अंधश्रद्धेच्या उपचारांवर विश्वास न ठेवता त्वरित जवळच्या सरकारी किंवा सक्षम रुग्णालयात उपचार घेण्याचं आवाहन केलं आहे. घ्यायची खबरदारी. घराभोवतीचा कचरा, लाकूड व सरपणाचा साठा साफ ठेवावा. दगड विटांचा ढीग घराजवळ ठेवणं टाळावं. रात्री बाहेर पडताना टॉर्च किंवा प्रकाशाची व्यवस्था करावी. पादत्राणे वापरण्यापूर्वी ती नीट तपासावी. जमिनीवर किंवा उघड्या अंगणात झोपणं टाळावं. साई मोरे यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून पावसाळ्यात विंचू दंशासारख्या घटनांकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय उपचार घेणं जीव वाचवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.